हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज बऱ्याच दिवसांनी मी व्हिडिओ बनवते आणि आजची डिश आहे ही नॉनव्हेज डिश आहे आणि आपल्या घरात तर ती नेहमी बनत असते. तर ती नॉनव्हेज डिश म्हणजे एग करी बनवणार आहे मी. आणि एग करी म्हटलं की आपल्या मनात असं स्पायसी आणि अशी टेस्टी असं आपल्या मनात येतं की अशी असणार आहे. आणि एक्झॅक्टली मी तशीच बनवणार आहे. थोडीशी स्पायसी टेस्टी तर नॉर्मली असतेच. आणि हे आपल्या कोकणी पद्धतीने बनवणार आहे. कोकणी म्हणजे आपलं कोकणी पद्धतीने म्हणजे आपण काय करतो, कांदा आणि खोबरं ह्याचं वाटण बनवून मग ते आपण ती ग्रेव्ही करतो आणि त्यानंतर त्यामध्ये आपण ती अंडी सोडतो आणि त्याच पद्धतीने मी बनवणार आहे. आणि आता बघूया एक करी कोकणी पद्धतीने कशी बनवायची. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तर आता आपण एक करी बनवूया छानपैकी अशी थोडीशी मसालेदार. तर त्याच्यासाठी पहिलं आता आपल्याला इन्ग्रेडियंट्स बघावं लागेल. इथे बघा मी 4 अंडी बॉईल करून घेतले आणि ती सोलून घेतलेली आहे. त्यानंतर इथे एक कच्चं अंड आहे, ते पण मी वापरणार आहे. त्यानंतर इथे एक मीडियम साईजचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर आहे बारीक चिरून घेतलेली. आणि हा आहे मिक्स मसाला आहे, जवळजवळ 2 टेबलस्पून आहे. तर त्याच्याऐवजी तुम्ही मालवणी मसाला जो घरगुती मसाला आहे तो यूज करू शकता. इथे बघा हे सुकं वाटण आहे, ह्यामध्ये पाणी नाही आहे. कांदा आणि खोबऱ्याचं वाटण आहे. त्यामध्ये मी थोडा माझा मिक्स मसाला आणि थोडंसं मीठ घालून मी त्याचं वाटून घेते. त्यानंतर तेल आहे फोडणीसाठी आणि चवीपुरतं मीठ आहे. हे झालं सगळं इन्ग्रेडियंट्स आहे. यामध्ये काही जण टोमॅटो पण यूज करतात, जसं तुम्हाला पाहिजे तसं यूज करा. टोमॅटो पाहिजे असेल टोमॅटो घेऊ शकता. तर आता इथे मी भांडं ठेवलेलं आहे, गरम झालंय. त्यामध्ये मी 2 टेबलस्पून मी काय करते, तेल घेते. नेहमी मी तेलाचा वापर खूप कमी करते माझ्या कुठल्याही रेसिपीमध्ये बघा. तर आता तेल गरम झालं की आपण काय करूया, त्यामध्ये जो बारीक चिरून घेतलेला कांदा आहे ना तो ऍड करून घेऊ. आणि थोडीशी मी फोडणीवर थोडीशी कोथिंबीर मी ऍड करते. आता हे व्यवस्थित आपण मीडियम फ्लेमवर काय करूया, हे परतवून घेऊया कांदा. आता कांदा थोडासा नरम झाला की त्यामध्ये बाकीचे जे इन्ग्रेडियंट्स होते, जो मिक्स मसाला आहे तो मी यूज करते. माझ्या मिक्स मसाल्यामध्ये सगळं असतं, धणे जिरा पावडर, गरम मसाला, हळद सगळंच असतं. त्यामुळे मला वरून काहीतरी धणे जिरा पावडर वगैरे ऍड करायची गरज नाही. तुमच्याकडे जर वेगवेगळं असेल तर तुम्ही तसं यूज करू शकता, काही प्रॉब्लेम नाही, नो इश्यू. तर ह्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी ऍड करते कारण मसाले करपले जातात म्हणून. आता काय करूया, आपण जे सुकं जे वाटण घेतलेलं होतं ना ते आपण त्यामध्ये ऍड करूया. आता ते हे सगळं मी वाटण ऍड करते. जवळजवळ एक बाउल आहे मीडियम साईजचं, तेवढं वाटण आहे. आणि हे वाटण मी काय करते, आता ते थोडंसं घट्ट आहे ना, तर ते आता मी त्याची एक थिक ग्रेव्ही करायची, आपल्याला कन्सिस्टन्सी बघायची. तर मी थिक ग्रेव्ही करते. हे बघा अशा पद्धतीने थिक ग्रेव्ही करायची. अगदी पातळ बनवली तर ते त्याला टेस्ट येत नाही, सगळं पाणी पाणी दिसणार. आता चवीपुरतं मी त्यामध्ये मीठ ऍड करते, कारण मीठ वापरताना थोडंसं सांभाळून, कारण मी वाटणामध्ये पण मीठ वापरलेलं आहे आणि जो घरगुती मसाला असतो त्यामध्ये पण मी मीठ वापरते. कारण हे प्रिझर्वेटिव्ह याचं ते वर्क करतं, काम करतं, म्हणून मीठ वापरताना थोडंसं काळजी. तुमच्या मसाल्यामध्ये वाटणामध्ये मीठ असेल तर थोडं कमी मीठ वापरा. तर आता मी काय करते, मला मी एक बॉईल काढते. आता ह्याला बॉईल आलेला आहे चांगलाच. तर त्या स्टेजवर मी आता काय करणार आहे, हे जे कच्चं अंड एक घेतलं होतं ना ते आता मी फोडून त्यामध्ये मिक्स करते. त्यामुळे होतं काय, की त्याला त्या रश्श्याला आहे ना, त्या ग्रेव्हीला खूप छान टेस्ट येते. थोडंसं आपण हे स्टर करायचं, जास्त नाही करायचं. जास्त जर स्टर केलं ना तर ते पूर्ण सेपरेट होतं, म्हणजे पाणी एका बाजूला होणार आणि जे तुमचं वाटण आणि अंड आहे त्याचं एक लगदा कसा तसा तयार होतो. जरासं एक दोनदा त्याला स्टर करायचं, म्हणजे ते अंड काय होतं, थोडंसं फेटलं जातं आणि ते रश्श्यामध्ये मिक्स होतं आणि त्याला टेस्ट खूप छान येते. तर जास्त तुमची ग्रेव्ही असेल तर 2 अंडी वापरायची, मी एकच वापरलेलं आहे. आणि जे आता बॉईल करून घेतलेलं आपलं अंड होतं ना त्याला असं मधून चिरा पाडायचा आणि ते त्यामध्ये आता आपल्याला ऍड करायचं आहे. हे बघा तशा पद्धतीने मी त्याला
तसं मी चिरा पाडते आणि मग कारण त्याला मग टेस्ट चांगली येते, तो मसाला त्यामध्ये आतमध्ये अंड्याच्या आतमध्ये जातं. वरून थोडीशी कोथिंबीर आणि ह्याला आता काय करायचं, एक 5 ते 10 मिनिट ऑन लो फ्लेम याला ना चांगला बॉईल काढायचा, कारण ते चांगलं म्हणतात ना मसाला आहे ना तो छानपैकी जे एग्स आहेत त्याच्यामध्ये तो मुरला जाईल. बघा आता त्याचा कलर बघा किती छान आलाय ग्रेव्हीचा. आणि ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी बघा अशी थोडीशी घट्ट पाहिजे की जेणेकरून आपण भातावर पण घेऊ शकतो किंवा इव्हन भाकरी किंवा चपाती त्याबरोबर पण आपण हे खाऊ शकतो. तर आता ह्याला एक 5 ते 10 मिनिट मी चांगला बॉईल करते आणि मग त्यानंतर मी काय करते 10 मिनिटांनी त्याची फ्लेम मी ऑफ करते. बघा कलर बघा किती छान आलेला आहे आणि तेलाचा तवंग पण नाहीये की हेल्थसाठी पण हे खूप चांगलं आहे, कारण मी जास्त तेल वापरत नाही. काही जणांना खूप तेल लागतं, पण अशा कमी तेलामध्ये पण चांगला पदार्थ होऊ शकतो. बघा आता हे तयार आहे. अजून जरासं मी ठेवून देते अंडी वगैरे व्यवस्थित त्याच्यामध्ये, जे एक मॅरिनेशन कसं होतं तसं आतमध्ये सगळं चांगलं त्याला मसाला पूर्ण त्याच्यामध्ये अब्झॉर्ब होतो आणि ती ग्रेव्ही खूप छान लागते. आता मी गॅसची फ्लेम ऑफ केली आहे. तुम्ही पण ह्या पद्धतीने नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडेल. मग मसाला कुठलाही असू दे, कुठल्याही पद्धतीचा असू दे, पण ही पद्धत एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. तर लाईक करा माझ्या चॅनलला, शेअर करा आणि तुम्ही सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.